वेळात वेळ काढून आज काय म्हणता येईल एक शुभचिंतक शुभेच्छुक म्हणून आपण या सिनेमासाठी इथे आलेले आहात आणि ट्रेलर फायनली आपण पाहिलाय सगळ्यांसोबतच. सो ट्रेलर पाहून काय वाटतं, या टीमला आपण काय सांगणार आहात? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. ॲक्च्युली ट्रेलर लॉन्चला असं प्रमुख उपस्थिती वगैरे एवढं मला काहीच माहिती नव्हतं. मला राठी साहेब म्हणले होते की प्लीज येऊन जाल का, म्हटलं मी नक्की येऊन जातो. त्यामुळे मी अगदी असा बेसिक आलो. खूप छान पण खूप गोड ट्रेलर आहे. एकदा जोरदार टाळ्या ट्रेलरसाठी व्हायला पाहिजे. सगळ्या निर्मात्यांसाठी एकदा टाळ्या वाजवूया, कारण चित्रपट बनवणं, मी स्वतः एक निर्माता आहे, मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. हे सोपं नाही. अनेक कंगोरे आहेत त्याच्यात, अनेक पैलू आहेत आणि ते सगळे इट्स ॲज मच अ प्रोडक्शन जॉब ॲज इट इज अन HR जॉब. माणसं मॅनेज करण्याचं काम आहे आणि त्यांना खुश ठेवण्याचं काम आहे. इट इज अजिबात सोपं नाही. पण राठी साहेब सातत्याने ते करतायत. आमचे मित्र आहेत निलेश सर, आणि निलेश सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम, प्रत्येकाचं नाव मी इकडे घेत नाही, पण अगरवाल साहेब आहेत, डागा साहेब आहेत, प्राची मॅडम आहेत, तन्वी मॅडम आहेत, निलेश सर आहेत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अभिजित आहेत का? अभिजित, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण यू आर द कॅप्टन ऑफ द शिप. तुमच्या नजरेतनं आम्ही गोष्ट ऐकणार आहोत, पाहणार आहोत. तुमच्या नजरेतनं आम्हाला ही लव्ह स्टोरी खुलत जाणार आहे, उलगडणार आहे. आणि दिग्दर्शकाला सिनेमा सगळ्याच्या आधी दिसतो. लेखक आणि दिग्दर्शक ही दोन माणसं अशी असतात ज्यांना अभिनेता, निर्माता सगळ्यांच्या आधी या दोघांना चित्रपट दिसतो. त्यामुळे लिहिलाय पण तुम्ही. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिला माणूस ज्यांनी हा पिक्चर पाहिला. आम्ही 1 ऑगस्टला पाहणार आहोत, पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असाच यशस्वी प्रवास होत राहू दे तुमचा. माझा अत्यंत लाडका अभिनेता आहे चित्रपटाचा प्रथमेश, मयुरेश आहे, पृथ्वी प्रताप आहेत, ज्ञानदा आहे ना, ज्ञानदा आहे तिकडे, ज्ञानदा आहे. हो. सो खूप गोड कास्ट जमून आली. मी कोणाचं नाव मिस करत असेल तर मला माफ करा. पण सर काय म्हणताय? सो खूप इंटरेस्टिंग लोक आहेत आणि खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट वाटतं. खूप वेळ घेणार नाही. चित्रपट आपण सगळेच बघूया. चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असलं तरी मी आवर्जून सांगेन की ही प्रेमकथा आहे आणि प्रेमाला शहराचं बंधन नाही. त्यामुळे मुंबई पुण्याच्या पलीकडच्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटते. त्यामुळे लव्ह स्टोरी जरी मुंबई लोकलमध्ये उलगडत असली तरी प्रत्येक प्रवाशाने हा सिनेमा बघायला पाहिजे आणि आपण सगळेच कुठला ना कुठला प्रवास करतोय आयुष्यातला. तो चित्रपटाला भरघोस शुभेच्छा देतो. भेटूया सक्सेस पार्टीमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. जसं आता मी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, निलेश सर स्वतः इथे उपस्थित आहेतच. मी त्यांना इथे येण्याची विनंती करते, कारण निर्माता म्हणून खूप मोठी धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. त्यासोबतच सचिन अग्रवालजी, प्राची राऊत, तन्वी महेश्वरीजी, त्र्यंबक डागा या सगळ्यांना इथे येण्याची विनंती करते. ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा तयार करायचा ठरवला आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळतोय. आपण सगळ्यांनी ही निर्मितीची धुरा सांभाळली, त्यासाठी खरंच खूप खूप कौतुक. पण या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच या सिनेमाचे डिरेक्टर अभिजित यांना देखील मी इथे येण्याची विनंती करते. हे सगळे एकत्र आले म्हणूनच ही एक अबोल प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 ऑगस्ट पासून आपण चित्रपटगृहात पाहणार आहोतच, पण आज ही एवढी मंडळी एकत्र आली आणि यांच्यामुळे हा एक गोड सिनेमा आम्हाला पाहायला मिळणारच आहे. सो या सगळ्यांसाठी खरंच जोरदार टाळ्या. पण हे ज्या कलाकारांना घेऊन आलेले आहेत, एक फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमेश परबला कोण ओळखत नाही किंवा ज्ञानदाला कोण ओळखत नाही, पण त्यांचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स असला तरी ते एकत्र येऊन एक वेगळीच कमाल करणार आहेत या स्क्रीनवर. सो ते देखील पाहणं गमतीशीर असणार आहे. मी त्यांना देखील इथे येण्याची विनंती करते. प्रथमेश परबसाठी जोरदार टाळ्या. 7/17 ते 8/18चा हा प्रवास तुझा सुखकर होऊ दे. आणि या सिनेमात त्याच्यासोबत मित्र म्हणून नवीन प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांनाही इथे येण्याची विनंती करते. आणि ते केळकरजी, संजय कुलकर्णीजी, प्लीज आपण सगळ्यांनी इथे यावं. या सिनेमातील इथे सगळेच कलाकार, ज्यांना स्मिता मॅम, सगळ्यांनीच इकडे ही सगळी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ह्या सगळ्यांना म्हणजे खरं पाहायला गेलं तर कलाकारांना ज्यांनी इतक्या छान गोड पद्धतीने आपल्या समोर आणलेलं आहे, म्हणजे दाखवलंय खरं तर
ते म्हणजे या सिनेमाचे DOP योगेश कोळी यांना देखील मी इथे येण्याची विनंती करते. सगळ्यात आधी मी ज्यांनी निर्मिती सांभाळलेली आहे या सिनेमाची, या सिनेमाला खरं तर हा सिनेमा खूप भाग्यवान म्हणावा लागेल, कारण सिनेमाला खूप निर्माते लाभलेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा निर्माण करायचं ठरवलं. सो मी आपल्यापैकी ज्यांना कोणाला म्हणजे खरं तर निर्माते बोलायचं नाही म्हणून मला आधीपासून एक सांगून ठेवतात आम्ही बोलणार नाही, पण आपलं ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख सर मी आपल्याला विनंती करते की आपण 2 शब्द बोलावेत. मुंबई लोकल अभिजीत की स्टोरी है. आज हे सगळे स्टार आहेत, तुम्ही ह्यांना ऐकायला इकडे आलात. मी माझं काम करून मी समोर बसतो आणि ऐकतो. एकदा ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो पण ह्यांची बोलणं. हिंदी में बोलूंगा चलेगा. मुंबई लोकल अभिजीत की स्टोरी है और इसको पूरा का पूरा स्टोरी को खड़ा करने में सबसे बड़ा हाथ नीलेश का रहा हुआ है. नीलेश राठी, द हार्डवर्क, पेशेंस एंड मैनेजिंग पीपल, स्वप्निल सर बोले, इज नेक्स्ट लेवल. एंड उसके साथ साथ में विदाउट प्राची मैडम, सचिन, तन्वी महेश्वरी जी, इट वुडंट हैव बीन पॉसिबल. एंड द बेस्ट पार्ट इज कि जो स्टारकास्ट आप देख रहे हैं आपके सामने, इन्होंने जो जस्टिस किया है कैरेक्टर को, इट्स अनबिलीवेबल. सो वेट फॉर 1 August. दिस इज गोइंग टू बी अ बैंगर. थँक्यू सो मच. यानंतर मी विनंती करेल या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत अभिजितजी आणि रायटर देखील, या कथेचा आपल्या वैयक्तिक आयुष्याशी काही संबंध आहे का, मला हे विचारायचंय खरं तर. हो, नमस्कार सगळ्यांना. खरं तर थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि सॉरी माझ्यामुळे थोडा लेट झालेला आहे. आणि स्वप्नील दादा थँक्यू सो मच. आय लव्ह यू. ॲक्च्युली मिस नायगाव आज आलेली नाही आहे माझी. मग निलेश सरांनी म्हटलं कोणाला बोलव, म्हटलं स्वप्नील दादाला बोलवा कारण मी त्याला खूप मनापासून आय लव्ह यू बोलू शकतो मिस नायगावला म्हटलंय तसं. सो थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून आलास आणि तुझं प्रेम माझ्यावर, मराठी इंडस्ट्रीवर किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि असंच काम तू करत राहा आणि इन्स्पायर करत राहा आम्हाला. आणि जेव्हा जेव्हा मी स्वप्नील दादाला भेटतो मला असं वाटतं की मोठाच भाऊ आहे माझा कुठेतरी आणि तो असा बघत आहे आपल्याकडे. तो खूप प्रेमाने पण बोलतो, कधी रागवतो सुद्धा, पण प्रेमाने रागवतो. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि असाच सपोर्ट तुझा राहू दे आम्हाला आणि आमच्या सिनेमाला.